विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे प्रकरण तिसरे आणि पेपरचं नाव प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 मध्ये पर्यंत या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 गुप्त आणि वाकाटक घराणे. या गुप्त आणि वाकाटक घराणे याबद्दलची माहिती आपण संपूर्णपणे पाहिली. आजच्या आपल्या या पिरियडमध्ये आपण गुप्त आणि जे वाकाटक घराणे, त्या गुप्त आणि वाकाटक घराण्यातील ज्या महत्त्वपूर्ण शासकांची माहिती पाहिली त्यांच्यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. काल तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या तीनही प्रकरणावर काही प्रश्न PDF मध्ये आपल्या ग्रुपवर पाठवले गेले आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास करा. त्याचबरोबर काही अन्य प्रश्न हे सुद्धा आपण आजच्या या पिरियडमध्ये समजून घेणार आहोत. तर प्रकरण क्रमांक 3 गुप्त आणि वाकाटक घराणे. आता या गुप्त आणि वाकाटक घराण्यातील सर्वप्रथम गुप्त घराण्यातील किंवा गुप्त घराणे, त्याचबरोबर गुप्त घराण्यातील शासक चंद्रगुप्त प्रथम आणि त्याचबरोबर समुद्रगुप्त या दोन शासकांची माहिती आजच्या पिरियडमध्ये पाहू. आणि उद्याच्या पिरियडमध्ये उर्वरित जी काही गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त द्वितीय आणि सुवर्णयुग, त्याचबरोबर गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे हे पाहणार आहोत. तर आज आपण प्रकरण क्रमांक 3 गुप्त आणि वाकाटक घराणे आणि या गुप्त आणि वाकाटक घराण्यातील गुप्त घराण्याबद्दलची माहिती, त्याचबरोबर चंद्रगुप्त प्रथम आणि समुद्रगुप्ताबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम गुप्त घराण्याबद्दलची माहिती पाहत असताना प्रश्न समजून घ्या. तर गुप्त साम्राज्याला सर्वप्रथम कोणते साम्राज्य म्हणून ओळखले जात होते? तर गुप्त साम्राज्याला सुमार घराणे किंवा साम्राज्य, सुमार घराण्यातील राज्य म्हणून ओळखले जात होते. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न, गुप्त साम्राज्य सर्वप्रथम कोणत्या परिसरात किंवा कोणत्या भागात उदयास आले? तर गुप्त साम्राज्य किंवा गुप्त घराणे हे बंगालच्या परिसरात सर्वप्रथम उदयास आले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गुप्त साम्राज्याबद्दल माहिती देणारे किती शिलालेख आत्तापर्यंत सापडले आहेत किंवा प्रकाशात आले आहेत? तर गुप्त साम्राज्याबद्दल माहिती देणारे एकूण 16 शिलालेख आत्तापर्यंत सापडले आहेत. पुढचा प्रश्न, गुप्त साम्राज्याबद्दल किंवा गुप्त साम्राज्य बद्दलची जी महत्त्वपूर्ण माहिती देणारा शिलालेख म्हणून कोणत्या शिलालेखाला ओळखले जाते? तर गुप्त साम्राज्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देणारा शिलालेख म्हणून अलाहाबाद या ठिकाणच्या शिलालेख किंवा प्रशस्ती म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, गुप्तकालीन शिल्प स्थापत्य परंपरेचे अवशेष कोणत्या वस्तू संग्रहालयात संग्रहित आहेत? तर उत्तर आहे नवी दिल्ली, पाटणा आणि सारनाथ या ठिकाणी गुप्तकालीन शिल्प स्थापत्य परंपरेचे असंख्य अवशेष संग्रहित आहेत. पुढचा प्रश्न, गुप्तकालीन स्थापत्य अवशेष मध्ये मंदिरांचा समावेश, कोणत्या मंदिरांचा समावेश होतो? तर गुप्तकालीन स्थापत्य अवशेषामध्ये मंदिरांचा समावेश हा तिगवा, थिरगाव आणि उदयगिरी या ठिकाणच्या स्थापत्य अवशेषाचा मंदिरांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न, गुप्त काळातील लेणी म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या लेण्याला ओळखले जाते? गुप्त काळातील लेणी म्हणून अजिंठाच्या लेण्या यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, गुप्त काळाबद्दलची माहिती देणारा फोकोको हा ग्रंथ कोणत्या
बौद्ध भिक्षूंनी लिहिला. तर गुप्त काळातील पुराव्याची माहिती किंवा ज्या माहिती देतो तो ग्रंथ फोकोको, हा ग्रंथ फाहियान या चीनी प्रवाशाने लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, फाहियान हा चीनी प्रवासी भारतात किती काळ वास्तव्यात होता? फाहियान हा चीनी प्रवासी भारतामध्ये इसवी सन 399 ते 412 म्हणजेच 12 वर्ष भारतामध्ये वास्तव्यात होता. पुढचा प्रश्न, फाहियान हा चीनी प्रवासी भारतात कशासाठी आला? तर फाहियान हा चीनी प्रवासी भारतात बौद्ध तत्वज्ञान किंवा बौद्ध शिकवण समजून घेण्यासाठी आला होता. पुढचा प्रश्न, देवी चंद्रगुप्तम आणि कौमुदी महोत्सव ही नाटके कोणत्या काळातील आहेत? देवी चंद्रगुप्तम आणि कौमुदी महोत्सव ही नाटके गुप्त काळातील आहेत. पुढचा प्रश्न, गुप्त काळात प्रसिद्ध नाटके लिहिणारा व्यक्ती म्हणून कोणास ओळखले जाते? गुप्त काळात प्रसिद्ध नाटके लिहिणारा व्यक्ती म्हणून कालिदास यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, आता गुप्त काळातील आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले ते गुप्त काळावर बघितले. आता या गुप्त काळानंतर म्हणजेच गुप्त साम्राज्याचा पहिला महान शासक जो चंद्रगुप्त प्रथम याच्याबद्दल माहिती पाहिजे. पण त्या अगोदर ज्या गुप्त साम्राज्याची स्थापना झाली किंवा ज्यांनी स्थापना केली त्याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम त्यावर आपण प्रश्न पाहू. तर गुप्त घराण्याचा पहिला राजा कोणास म्हटले जाते? गुप्त घराण्याचा पहिला राजा म्हणून श्रीगुप्तला ओळखले जाते. किंवा दुसरा प्रश्न, गुप्त घराण्याचा संस्थापक कोणास म्हणून ओळखले जाते? तर गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त याला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, श्रीगुप्त याने गुप्त घराण्याची स्थापना केव्हा केली? तर श्रीगुप्त यांनी गुप्त घराण्याची स्थापना इसवी सन 240 मध्ये केली. पुढचा प्रश्न, श्रीगुप्तच्या नाण्यावर कोणकोणत्या बाबीचा उल्लेख आढळतो? श्रीगुप्तच्या काळातील नाण्यावर महाराजा श्रीगुप्त असा उल्लेख आढळतो. पुढचा प्रश्न, श्रीगुप्तच्या काळात कोणता चीनी प्रवासी भारतात आला होता? श्रीगुप्तच्या काळात उत्सिंग नावाचा चीनी प्रवासी भारतात आला होता. पुढचा प्रश्न, बुद्ध मंदिराबद्दलची माहिती कोणत्या चीनी प्रवाशाने लिखित स्वरूपात मांडलेली आहे? तर बुद्ध मंदिराबद्दलची माहिती ही उत्सिंग नावाच्या चीनी प्रवाशाने मांडलेली आहे. पुढचा प्रश्न, गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त याचा कार्यकाळ किती होता? तर गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्तचा कार्यकाळ इसवी सन 240 ते 280 हा होता. पुढचा प्रश्न, श्रीगुप्त नंतर सत्तेवर आलेला गुप्त साम्राज्याचा राजा कोण होता? श्रीगुप्त नंतर गुप्त साम्राज्याचा राजसत्तेवर आलेला राजा हा घटोत्कच गुप्त होता. पुढचा प्रश्न, घटोत्कच गुप्त हा कोणत्या काळात गुप्त साम्राज्याचा शासक होता? तर घटोत्कच गुप्त हा इसवी सन 280 ते इसवी सन 319 मध्ये घटोत्कच हा गुप्त घराण्याचा शासक होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त प्रथम हा केव्हा सत्तेवर आला? चंद्रगुप्त प्रथम हा इसवी सन 319 मध्ये सत्तेवर आला. पुढचा प्रश्न,
चंद्रगुप्त पहिला, त्याला चंद्रगुप्त पहिला याचा उल्लेख कोणत्या नावाने केला जातो? तर चंद्रगुप्त पहिला याचा उल्लेख महाराजाधिराज या नावाने केला जातो. पुढचा प्रश्न, महाराजाचे रूपांतर महाराजाधिराज असे कोणी केले? महाराजाचे रूपांतर महाराजाधिराज असे रूपांतर चंद्रगुप्त प्रथम यांनी केले. पुढचा प्रश्न, प्रयाग, मगध, वैशाली अशा प्रदेशावर गुप्ताचे राज्य त्याचबरोबर नेपाळपर्यंत कोणी विस्तार केला होता? तर चंद्रगुप्त प्रथम यांनी प्रयाग, अयोध्या, मगध, वैशाली त्याचबरोबर नेपाळपर्यंतच्या सीमेपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त प्रथमने कोणत्या राज्याशी वैवाहिक संबंध निर्माण केले? तर चंद्रगुप्त प्रथम यांनी लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध निर्माण केले. लिच्छवी राजकन्या कुमारदेवीचा विवाह कोणाशी झाला? तर लिच्छवी राजकन्या कुमारदेवीचा विवाह चंद्रगुप्त प्रथम यांच्याशी झाला. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त प्रथमने लिच्छवी राज्यघराण्याशी वैवाहिक संबंध निर्माण केल्यामुळे कोणती बाब महत्त्वपूर्ण ठरली? तर चंद्रगुप्त प्रथमने लिच्छवी राजघराण्याशी वैवाहिक संबंध निर्माण केल्यामुळे राजकीय महत्त्व वाढले. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त प्रथम याला कोणत्या नावाने ओळखले जाऊ लागले? तर चंद्रगुप्त प्रथम याला शतकर्ता सम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त प्रथमने गुप्त शक ही कालगणना केव्हा सुरू केली? तर चंद्रगुप्त प्रथम यांनी गुप्त शक ही कालगणना इसवी सन 320 मध्ये सुरू केली. आता यानंतरचा प्रश्न पाहत असताना चंद्रगुप्त जो काही प्रथम याबद्दलची आपण पूर्णपणे माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा जो शासक म्हणजेच समुद्रगुप्त याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. तर प्रश्न पाहू. तर चंद्रगुप्त प्रथम नंतर गुप्त साम्राज्याचा शासक कोण बनला? तर चंद्रगुप्त प्रथम नंतर रामगुप्त हा गुप्त साम्राज्याचा शासक बनला. पुढचा प्रश्न, गुप्त साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ पराक्रमी शासक म्हणून कोणाला ओळखले जाते? गुप्त साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ पराक्रमी शासक म्हणून समुद्रगुप्ताला ओळखले जाते. समुद्रगुप्ताने कोणाची हत्या करून गुप्त साम्राज्य मिळवलं? तर समुद्रगुप्ताने रामगुप्त या शासकाची किंवा आपल्या भावाची हत्या करून गुप्त साम्राज्य मिळवलं. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्त या गुप्त शासकाचा कार्यकाळ किती होता? समुद्रगुप्त या गुप्त शासकाचा शासनकाळ इसवी सन 335 ते 375 म्हणजेच 40 वर्ष हा समुद्रगुप्त यांचा शासनकाळ होता. पुढचा प्रश्न, आधुनिक पाश्चिमात्य इतिहासकार समुद्रगुप्ताचा कोणता उल्लेख करतात? तर आधुनिक पाश्चिमात्य इतिहासकार समुद्रगुप्ताचा भारतीय नेपोलियन म्हणून उल्लेख करतात. पुढचा प्रश्न, नेपोलियन बोनापार्ट पेक्षाही श्रेष्ठत्व हे कोणाबद्दल म्हटलं जातं? ते नेपोलियन बोनापार्ट पेक्षाही श्रेष्ठ अस्तित्व हे सम्राट समुद्रगुप्ताचं ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न,
समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाच्या साम्राज्य विस्ताराचं वर्णन कोणी केलं? तर समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचे साम्राज्य विस्ताराचं वर्णन हरिसेन या कवीने केले. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्ताच्या दरबारात कोणता कवी होता? तर समुद्रगुप्ताच्या दरबारात हरिसेन नावाचा कवी होता. पुढचा प्रश्न, कोणाच्या वर्णनानुसार समुद्रगुप्ताने आर्यावर्तातील अहिच्छत्र राज्याचा पराभव केला? तर हरिसेनच्या वर्णनानुसार समुद्रगुप्ताने आर्यावर्तातील अहिच्छत्र राज्याचा पराभव केला. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, समुद्रगुप्ताच्या राज्यविस्ताराचे कोणते वैशिष्ट्य होते? तर समुद्रगुप्ताच्या राज्यविस्ताराचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वभौम स्वीकारायला लावणे, म्हणजेच मांडलिक राज्य बनवणे. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्ताने दक्षिणेतील किती राज्यांचा पराभव केला? तर समुद्रगुप्ताने दक्षिणेतील 12 राज्याचा पराभव करून जिंकून घेतलं. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्ताने दक्षिणेतील कोणत्या राज्यावर आक्रमण केले नाही? समुद्रगुप्ताने दक्षिणेतील वाकाटक या साम्राज्यावर आक्रमण केले नाही. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्ताने कोणत्या राजाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले? समुद्रगुप्ताने सिंहद्वीप येथील राजाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. पुढचा प्रश्न, सिंहद्वीप बद्दलची माहिती कोणत्या वाङ्मयातून मिळते? द्वीपाची माहिती ही सिंहली बौद्ध वाङ्मयातून माहिती मिळते. पुढचा प्रश्न, कोणत्या सिंहली राजाने गुप्त साम्राज्यात प्रचंड 3 मजली बौद्ध विहार बांधला? तर श्री मेघवर्मन या सिंहली राजाने गुप्त साम्राज्यात प्रचंड 3 मजली बौद्ध विहार बांधला. पुढचा प्रश्न, श्री मेघवर्मन या राजाने बांधलेल्या बौद्ध विहारास कोणता विहार म्हणून ओळखला जातो? तर श्री मेघवर्मन या सिंहली राजाने बांधलेल्या विहारास महाबोधी संघाराम म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महाबोधी संघाराम नावाचा विहार कोणत्या काळापर्यंत टिकून होता? तर महाबोधी संघाराम नावाचा विहार इसवी सन 7व्या शतकापर्यंत टिकून होता. पुढचा प्रश्न, महाबोधी संघाराम नावाच्या विहाराची माहिती कोणत्या चीनी प्रवाशांनी लिहून ठेवली आहे? तर महाबोधी संघाराम नावाच्या विहाराबद्दलची माहिती ही उत्सुंग या चीनी प्रवाशांनी लिहून ठेवली आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, समुद्रगुप्ताच्या राजदरबारातील कवी आणि युद्धमंत्री म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती? तर समुद्रगुप्ताच्या राजदरबारातील कवी आणि युद्धमंत्री म्हणून हरिसेन या व्यक्तीची किंवा एक कवीची नेमणूक केली गेली होती. तर आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती सर्व माहिती म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 गुप्त आणि वाकाटक घराणे, त्यामधील गुप्त घराण्याबद्दलची माहिती पाहिली किंवा त्यावर प्रश्न पाहिले. त्याचबरोबर चंद्रगुप्त प्रथम बद्दलचे प्रश्न पाहिले, त्यानंतर समुद्रगुप्ताबद्दलचे प्रश्न पाहिले. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण चंद्रगुप्त द्वितीय, त्याचा तो काळ म्हणजे सुवर्णयुग आणि गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे यावर प्रश्न पाहणार आहोत.